साधारणपणे वर्ष सव्वा वर्षापूर्वी आम आदमी पार्टीच्या टीमनं खास करून अभिजित आणि समीर लतीफ यांनी महानगरपालिकेच्या शाळांचा सर्वे केला होता। जवळपास 58 शाळांना व्हिजिट केली आणि त्या शाळांमध्ये नेमके काय प्रॉब्लेम आहेत याचा अहवाल तयार करून आम्ही महापालिकेला दिला होता। त्या अनुषंगानं आज एक पॉझिटिव्ह मीटिंग आपण म्हणू शकतो, पॉझिटिव्ह बैठक झाली। या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या शाळांचे सर्वच मुख्याध्यापक आज उपस्थित होते, आम आदमी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये साधारणपणे 6 ते 7 विषयांवर म्हणजे भविष्यामध्ये कोल्हापुरातल्या शाळा चांगल्या दर्जाच्या व्हाव्यात, शाळांची स्थिती व्यवस्थित असावी, मुलांचा भरणा त्याच्यामध्ये असावा, अशा पद्धतीच्या शाळा तयार करण्यासाठी किंवा अशा पद्धतीच्या शाळा सुसज्ज करण्यासाठी साधारणपणे 6 ते 7 मुद्दे आवश्यक आहेत। म्हणजे तिथल्या पाण्याचा प्रश्न असू दे, तिथं काही संडास किंवा मुतारीची समस्या असू दे, त्याचबरोबर तिथल्या सुशोभीकरणाचा परिसर स्वच्छ असणे, बिल्डिंग चांगली असणे, स्टाफ चांगला असणे, त्याच्यामध्ये कुणी अतिक्रमण केले, कुठं गेट पाडलेला आहे, ओपन बारची समस्या बऱ्याच शाळांना भेडसावते, या सगळ्या प्रश्नांवर अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा झाली। क्रीडा क्षेत्रामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची मुलं, शाळेत शिकणारी मुलं कशी पुढे जाता येतील या गोष्टीवर खूप चांगल्या पद्धतीची चर्चा झाली। त्याच्या संदर्भात शिक्षकांच्या अडचणी, शाळांच्या अडचणी लिखित स्वरूपात ते आम आदमी पार्टीबरोबरच प्रशासनाकडे सादर करतील आणि तिथून पुढं त्याचा पाठपुरावा सातत्यानं केला जाईल। या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे, दिल्लीतील शिक्षण मॉडेल महाराष्ट्रात किंबहुना कोल्हापुरात आणण्यासाठी आम आदमी पार्टीची धडपड ही सातत्यानं राहील, त्याचा पाठपुरावा सातत्यानं राहील आणि येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये दिल्लीसारख्या नाही पण चांगल्या पद्धतीच्या शाळा, कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वमालकीच्या शाळा चांगल्या पद्धतीच्या करण्यासाठी आम आदमी पार्टी प्रयत्न करेल। याच्यामध्ये कोल्हापुरातल्या शाळांना ओपन बारचं स्वरूप बऱ्यापैकी आलेलं दिसतंय। म्हणजे कंपाऊंड नसणं किंवा गेट नसणं, जरी गेट असलं तरी 1-2-4 दिवसामध्ये 8-10 दिवसामध्ये गेट तोडून आतमध्ये बसायची व्यवस्था करणं, तर अशा पद्धतीचे काही आपल्याला दिसून येतात। त्याचबरोबर जे काही स्वच्छतागृह आहेत तर स्वच्छतागृहांची दुरावस्था आपल्याला दिसून येते, परिसर स्वच्छ नसणे आपल्याला दिसून येते आणि काही ठिकाणी सिक्युरिटीची गरज आहे। म्हणजे जी कंपाऊंड आणि गेट चांगले आहेत तिथं सिक्युरिटीची गरज आहे, तर काही ठिकाणी सिक्युरिटी नसते आणि त्याचबरोबर शिक्षकांची कमीसुद्धा आपल्याला इथं जाणवते। आपल्याला सेवक जे आहेत म्हणजे जे काही शाळेमध्ये शिपाई दिलेले असतात, रिटायर झाल्यानंतर भरती केलेली नाही आहेत, सेवकांना दुसरं काम दिलं जातं आहे, जसं की घरपाळ्या ऑफिसमध्ये जावा, बाकीच्या ठिकाणी जावा, तर ते कुठंतरी थांबायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही विशेष प्रयत्नसुद्धा करू, त्याचा फॉलोअप घेऊ। शिक्षकांसाठी चांगलं प्रशिक्षण, एखादा हॉल असावा, प्रशिक्षण करण्यासाठी हॉल असावा, अशा पद्धतीच्या गोष्टींचा आम्ही या कमी जाणवत आहेत आपल्याला आणि त्याचा आम्ही फॉलोअप करून ते पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।